राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते माननीय अजितदादा पवार यांचा नुकताच वाढदिवस झाला। त्या वाढदिवसाचे औचित्य साधून तसेच स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आम्ही या ठिकाणी धनकवडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालय असेल, पुणे शहर पोलीस दल आयुक्त यांच्या अंतर्गत येणाऱ्या सहकारनगर, भारती विद्यापीठ तसेच दत्तनगर पोलीस स्टेशन असेल, या सर्व पोलीस स्टेशनचं एक आरोग्य शिबिर या ठिकाणी आम्ही ठेवलेलं आहे। या शिबिरामध्ये सर्व तपासण्या ह्या मोफत होणार आहेत। तरी या शिबिरात सर्व पोलीस बांधव तसेच धनकवडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाचे सर्व कर्मचारी या ठिकाणी चांगल्या प्रकारे उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे। तरी दादांना या ठिकाणी मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, राष्ट्रवादी। तसेच हर घर तिरंगा हा उपक्रम आता या ठिकाणी आम्ही शपथ घेऊन या ठिकाणी चालू केलेला आहे। तरी सर्व नागरिकांना पुणे शहरातील मी विनंती करतो की हर घर तिरंगा या उपक्रमात आपण सर्वांनी सहभाग घ्यावा। धन्यवाद। काँग्रेस पक्ष आणि समर्थ युवा फाउंडेशनच्या वतीने आज माननीय अजितदादा पवार यांच्या बड्डेच्या निमित्ताने आणि स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला अतिशय चांगला आणि स्तुत्य उपक्रम समर्थ युवा फाउंडेशननी आणि कार्यकर्त्यांनी ठेवला आहे। आणि सांगायला अतिशय आनंद वाटतो की बाबा सामाजिक सेवांमध्ये किंवा प्रशासकीय सेवेमध्ये कार्यरत असणारे जे काही आमचे कर्मचारी बंधू आहेत वर्ग 4 पासून मोठ्या पदापर्यंत, तर त्यांना कुठेतरी एक चांगली संधी, एक अत्याधुनिक अशी यंत्र असणारी ही जी काही व्हॅन आपल्यासमोर दिसते, तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट आहे। म्हणजे फक्त BP आणि शुगर न घेता शरीरातील कॅलेस्ट्रॉल असेल, नेत्र तपासणी असेल, दंत तपासणी असेल, महिलांच्या संदर्भातल्या ज्या काही स्तनरोगाचा कर्करोग असेल किंवा इतर कर्करोगाच्या टेस्ट ज्या काही आहे, तर त्यांची टेस्ट इथं कुठलंही शुल्क न घेता ते देत आहेत, आज उपलब्ध करून दिली। तर आणि फक्त महापालिकाच नाही तर पोलीस प्रशासनावरती पण जो काही ताण असतो कर्मचाऱ्यांवरती, तर पोलीस प्रशासनातील कर्मचाऱ्यांना सुद्धा त्यांनी यामध्ये सहभागी करून घेतले। तर मी त्यांच्या खरं या उपक्रमासाठी शुभेच्छा देते आणि निश्चितपणे हा जो काही कार्यक्रम आहे त्याचा उपयोग आमच्या सर्व म्हणजे पोलीस प्रशासन असो किंवा मनपा सेवेतील जे काही कर्मचारी अधिकारी आहेत तर निश्चितपणे त्यांना होईल अशी मी आशा व्यक्त करते। थँक्यू व्हेरी मच। अजितदादा पवार साहेब त्याचप्रमाणे स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून या ठिकाणी युवकांच्या माध्यमातून या आरोग्य शिबिराचं आयोजन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। या आरोग्य शिबिराच्या निमित्तानं आमचे मार्गदर्शक आंबेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ PI जिने साहेब असतील, त्याचप्रमाणे आमच्या भगिनी धनकवडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त सुरेखा बंडी मॅडम असतील, त्या ठिकाणी स्वाती मॅडम असतील, आमचे नाईक साहेब असतील, सर्वच आमच्या अधिकाऱ्यांतर्फे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आमदार अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपण रुपेश संत यांनी जे वैद्यकीय शिबिराचं आयोजन केलेलं आहे त्यासाठी उपस्थित कार्यसम्राट नगरसेवक युवराजी बेलदरे, आपल्या सहाय्यक आयुक्त बंगे मॅडम, आरोग्य अधिकारी स्वाती मॅडम, नाईक साहेब, तसेच येथे उपस्थित इतर अधिकारी व कर्मचारी, आपण आपली ड्युटी अशी आहे, DMC म्हणा किंवा पोलीस म्हणा, सकाळपासून संध्याकाळपर्यंत रात्री कधी कॉल येतो, दिवसभर थांबायचं असतं, रात्री पण जायचं असतं, त्याच्यातून आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होतं, आपल्या कुटुंबाच्याही आरोग्याकडे दुर्लक्ष होतं। माझी विनंती आहे, तुम्ही आजूबाजूला जर राहणारे असतील तर तुम्हीही तपासणी करा, तसेच तुमच्या कुटुंबातले जे इतर सदस्य आहेत त्यांनाही बोलवा, त्यांचीही तपासणी करा।